विद्यार्थी मित्रांनो, पहा संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र 2025-26 सामान्य विज्ञान विषयाचा वार्षिक परीक्षेचा पेपर आपण पाहणार आहोत. पहा इयत्ता 7वीचा हा सामान्य विज्ञानचा 50 मार्काचा पेपर आहे. त्याची अचूक उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तारकासमूह म्हणजे काय? तर आकाशात एका लहान भागात असलेल्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह असे म्हणतात. कोणते चुंबकीय ध्रुव एकमेकाकडे आकर्षित होतात? तर चुंबकाचे विजातीय ध्रुव एकमेकाकडे आकर्षित होतात. ध्वनीची तीव्रता कशावर अवलंबून असते? तर ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनाच्या आयामावर अवलंबून असते. जीवाश्म इंधन म्हणजे काय? तर लाखो वर्षापूर्वी जमिनीखाली गाडले गेलेले प्राणी आणि वनस्पती यांच्या मृत अवशेषापासून नैसर्गिक प्रक्रियेद्वारे तयार झालेल्या इंधनाला काय म्हणतात? जीवाश्म इंधन असं म्हणतात. पहा म्हणजे जीवाश्म इंधन तयार होण्याची प्रक्रिया ही लाखो वर्षापूर्वी झालेली असते. पहा त्यानंतर रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. टिंबटिंब रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते. तर दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते. पापण्यामध्ये टिंबटिंब प्रकारचे स्नायू असतात, तर पापण्यामध्ये अनैच्छिक प्रकारचे स्नायू असतात. वनस्पती पेशीमधील टिंबटिंबमुळे प्रकाश संश्लेषणाचे कार्य होते, तर हरितलवके. वनस्पती पेशीमधील हरितलवकेमुळे प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात. पहा काही द्रव्य 2 किंवा अधिक पदार्थाचे बनलेले असतात, त्यांना काय म्हणतात? तर मिश्रणे असे म्हणतात. ध्वनी पातळी टिंबटिंब या एककात मोजतात, तर डेसिबल या एककात मोजतात. त्यानंतर खालील मूलद्रव्याच्या संज्ञा लिहा व तक्ता पूर्ण करा. फक्त 4 सांगितल्यात. पहा हायड्रोजनची संज्ञा आहे H, कॅल्शियमची संज्ञा आहे Ca, सोडियमची आहे Na, मॅग्नेशियमची आहे Mg, फॉस्फरसची आहे P, कार्बनची आहे C. त्यानंतर पुढं प्रश्न दुसरा, 2-2 नावे लिहा. तर पहा निसर्गनिर्मित अपमार्जक रिठा आणि सिका काय? सागरी व्यवसाय मासेमारी, मीठ निर्मिती. औषधी वनस्पती अडुळसा, तुळस, कोरफड या औषधी वनस्पती. पावसाळी नक्षत्रे मृग, आद्रा. त्यानंतर योग्य जोड्या जुळवा. स्टेनलेस स्टील काय आहे? संमिश्र आहे. चांदी काय आहे? धातू आहे. मीठ काय आहे? संयुग आहे. आणि कोळसा काय आहे? मूलद्रव्य आहे. ओके. खनिज संपत्ती व त्यांचे उपयोग. आता थोरियमचा उपयोग काय होतो? अणुऊर्जा निर्मिती. मॅग्नेशियमचा कॅमेरा फ्लॅश बल्बमध्ये होतो. पोटॅशियमचा खते तयार करण्यासाठी आणि सोडियमचा कापड व कागद निर्मितीसाठी. आता प्रश्न तिसरा आहे, कारणे लिहा. जमीन मशागतीमध्ये माती खालवर करतात. पहा जमीन मशागतीमध्ये माती खालवर करतात, कारण जमिनीची मशागत करताना माती खालवर केल्यामुळे ती मोकळी आणि भुसभुशीत होते, त्यामुळे हवा मातीत खेळती राहते. त्यानंतर मादक पदार्थाचे सेवन करू नये. पहा त्याचं कारण आहे, मादक पदार्थाच्या सेवनामुळे मज्जासंस्था आणि यकृतावर विपरीत परिणाम होतो. यामुळे व्यक्तीला व्यसन लागते व आरोग्य बिघडते. त्याच्यामुळे पहा मादक पदार्थाचं सेवन करू नये. म्हणजे या ठिकाणी जे काही तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ आहेत या सर्वांचं सेवन बंद करायचं. मादक पदार्थाचं सेवन करू नये म्हणजेच या ठिकाणी यांचं जे सेवन आहे ते आपल्याला करायचं नाही, आणि जर केलं तर तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. पहा हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्याच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी, कारण प्रत्येक अन्नपदार्थाची टिकण्याची एक ठराविक मर्यादा असते. मुदत संपलेले अन्नपदार्थ खराब झालेले असू शकतात आणि ते जर खाल्ले तर आपल्याला काय होऊ शकतं? आपण आजारी पडू शकतो. म्हणून जी वेष्टनावरील मुदतीची तारीख आहे ती तपासून पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही. पहा त्याचं उत्तर आहे, कठीण पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्षार जास्त प्रमाणात असतात. हे क्षार साबणासोबत प्रक्रिया करून एक न विरघळणारा साका तयार करतात. म्हणून या ठिकाणी कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही. त्यानंतर उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याकडून अत्यंत प्रखर अतिनील किरणे उत्सर्जित होत असतात. ही किरणे थेट डोळ्यात गेल्यामुळे डोळ्याच्या पडद्याला इजा होऊ शकते. म्हणून उघड्या डोळ्यांनी कधीही सूर्यग्रहण पाहू नये. पहा त्यानंतर पुढचं आहे, चंद्रावर गेल्यानंतर सोबत्याच्या मित्राला तुम्ही हाक मारली तर त्याला ते ऐकू येणार नाही. पहा त्याचं कारण आहे, चंद्रावर वातावरणाचा अभाव आहे, म्हणजे हवा नाही, त्यामुळे घशातून निघालेली कंपने पुढे वाहून जात नाहीत. पहा आता सूर्यग्रहणाची आकृती 3 मार्काला विचारली अशा पद्धतीची. त्यानंतर जरा डोके चालवा. जंगलतोडीचे काय परिणाम होतात? तर हवामानामध्ये बदल होतो. पहा जमिनीची धूप होते, प्राण्यांचा निवाऱ्याचा नाश होतो, पर्जन्यात घट होते. अशा पद्धतीचे जंगलतोडीचे दुष्परिणाम आहेत. पहा आता दात स्वच्छ करण्यापूर्वी पूर्वी कोणत्या पदार्थाचा वापर करत असे? तर लिंबाच्या किंवा कडुलिंबाच्या काड्या, राख किंवा कोळशाची पूड, उंबराची झाडाची साल, बाबळीच्या शेंगाची पूड, अशा पद्धतीचं दात स्वच्छ करण्यासाठी पूर्वी पदार्थ वापरले जायचे.
हवेमध्ये असणारे मूलद्रव्य कोणती, तर नायट्रोजन, ऑक्सिजन आणि ऑर्गन. पहा हवेमध्ये सगळ्यात जास्त काय आहे, नायट्रोजन 78%, त्यानंतर ऑक्सिजन आहे 21%. त्यानंतर बाकीचे जे वायू आहेत ते एकदम थोडे थोडे आहेत पहा. त्यानंतर खालील दिलेले बदल कोणत्या प्रकारात मोडतात? पृथ्वीचे परिभ्रमण, आवर्ती बदल, स्प्रिंग तावणी, भौतिक बदल, फटाका फुटणे, रासायनिक बदल, भूकंप होणे, नैसर्गिक बदल. आता माहिती लिहा. चुंबक क्षेत्र, चुंबकाच्या भोवतीचा असा प्रदेश जिथे चुंबकीय बल कार्य करते त्याला चुंबकीय क्षेत्र म्हणतात. दगडी कोळसा, दगडी कोळसा हे एक जीवाश्म इंधन आहे. लाखो वर्षापूर्वी जमिनीखाली गाडल्या गेलेल्या वनस्पतीवर प्रचंड दाब आणि उष्णता याचा परिणाम होऊन कोळसा तयार झाला. अशा पद्धतीची ही इयत्ता सातवीची जे सामान्य विज्ञान विषय आहे, पहा हा जो विषय आहे सामान्य विज्ञान, या विषयाची प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.